मुख्य मंचावरनं ती मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता गायकवाड मेजर पोचायचं वरती. या ठिकाणी मी विनंती करेन सखारामजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते गायकवाड मेजर यांना जी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जी आम्हाला आली आहे रिअल अकॅडमी विशालजी ठाकरे सर आणि शशांकजी ठाकरे सर यांच्या माध्यमातून जी ट्रॉफी जी इथे आली आहे जी सखारामजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दिली जाईल. सावली क्रिएशनचे प्रोप्रायटर हरीशजी पालवी वैभवजी ठाकरे सरांना देखील विनंती करेन की त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा जो टी शर्ट आहे तो दिला जाईल. आणि एक आकर्षक मेडल जे आलंय आम्हाला सिद्धिविनायक एंटरप्राइजेस रोहनजी पाटील गांधरेगावचं व्यक्तिमत्व आहे यांच्या माध्यमातून एक आकर्षक मेडल या ठिकाणी गायकवाड मेजर यांना देऊन सन्मानित करण्यात येईल. खूप चांगला खेळ गायकवाड मेजर यांनी केला. गायकवाड मेजर यांची देखील मी बाईट घेईन. त्यांना देखील एक प्रश्न विचारेन मी की मॅच खेळताना कसं वाटलं आणि मनामध्ये काय होतं जेव्हा धावांची खूप जास्त तुम्हाला गरज होती? पहिल्या जोरीला मस्त बॅटिंग झाली माझी. नंतर पिच पण खेळण्यासाठी मस्त आहे आणि पहिल्यांदाच वाडा संघाकडून खेळलो. अतिशय चांगलं वाटलं आणि मस्त एकदम नियोजनबद्ध टुर्नामेंट आहेत. मस्त खेळायला बरं वाटलं. ओके शुभेच्छा असतील तुम्हाला. नेक्स्ट मॅच करता जाऊयात. मॅच मधनं टीम दुपारे पाडा आणि त्याच्या विपक्ष टीम आई एकविरा अमरापूर. नेक्स्ट मॅच टीम नेक्स्ट मॅच टीम यंगस्टार आपटी आणि जांताराचा गालतरे. टीम यंगस्टार आपटी आणि टीम जांताराचा गालतरे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या. टीम दुपारे पाडा 12वा प्लेयर लवकर या इथे अन्यथा पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. टीम दुपारे पाडा. महेश पाटील आले फलंदाज बाद. बॉलला सजवलंय. बॉलला अगदी दर्जेदार क्षेत्ररक्षण. बॉलची फेकी येते. चेतन पाटील आहे बॉलिंग ट्रॅक वरनं.
चेतन पाटील बॉलिंग मार्क वरनं पुढचा बॉल मिड ऑनला जो क्षेत्ररक्षक आहे बॉल अगदी त्यानं फील्ड केलाय. धाव कंप्लीट होती या सिंगल. धाव संख्या 8 आहे स्कोर कार्डवर. राजेश वलटे क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका खेचलाय. बॉल गेलाय सीमारेषा पार. चौकार. मात्र जर आपण पाहिलं तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 12. राजेश वलटेच्या बॅटमधनं तो चौकार आला. या चौकाराच्या मदतीने एक षटकाचा खेळ संपला. एक षटकाच्या अखेरीस धावा स्कोर कार्डवर आहेत त्या 12. मात्र आपण जर पाहिलं आई एकविरा हमरापूर टीम मैदानात आहे. त्याच्या विपक्षात टीम दुपारेपाडा. आई एकविरा हमरापूर या टीम करता पिंपळास गावचं व्यक्तिमत्व आहे सतीजी पाटील यांच्याकडनं आई एकविरा हमरापूर या टीम करता शुभेच्छा आल्यात. ज्या सतीश पाटीलनं कालच्या मॅच मध्ये शेवटच्या मॅच मध्ये खूप दर्जेदार खेळ केला. दोन्ही एंडनी खेळा. घाई करा. दोन्ही एंडनी खेळा पण थोडी घाई करा. सतीश पाटील यांच्याकडनं त्या शुभेच्छा आल्यात आई एकवीर हमरापूर टीम करता. कालच्या दिवसातनं सतीश पाटीलनं विस्फोटक फलंदाजी केली आणि आई गावदेवी पिंपळास संघाला अगदी विजयापर्यंत घेऊन गेला. जिथे जिथे चांगला खेळ होईल ना टीम पिंपळासचा खऱ्या अर्थानं ती रनमशीन आहे. तत्पूर्वी चौयात मैदानात ना टीम आई एकवीर हमरापूर चेतन पाटील आणि टीम आपण मैदानात पाहतोय. वाडा तालुक्यातल्या जास्तीत जास्त स्पर्धांमध्ये खेळण्याचं याही टीमचं नाव सातत्यानं घेतलं जातं. ती टीम आई एकवीर हमरापूर सध्या मैदानात आहे. त्याच्या बाजूनी टीम दुपारे पाडा हा संघ मैदानात आपण पाहतोय. मनोजी वलटे आज टीम सोबत आहेत. एका षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 12 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. बॉलिंग मार्क वरनं सज्ज होतोय सेकंड ओव्हर करता. गोलंदाजी ट्रॅक वरनं केतन आलाय जो गोलंदाजी करण्याकरता. षटक क्रमांक 2 आई एकवीर हमरापूर या टीम कडनं बॉलिंग करताना सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅक वरनं. थोडी घाई करा एवढंच म्हणेन मी. मॅच आपल्या आहे सर्वांचं सहकार्य असणं हे गरजेचं असेल. पहिला बॉल चांगला बॉल पडल्यानंतर थोडीशी बॉलनं उसळी घेतली आणि तिथनं मग डॉट बॉलची उद्घोषणा झाली. या वर्षीच्या हंगामात जर आपण पाहिलं तर मनीष वलटे खूप चांगलं नाव सातत्यानं राहिलं फलंदाजीमध्ये. मात्र निराश केलं त्यानं आज. तत्पूर्वी पुढचा बॉल वेगवान बॉल स्टेट ड्राईव्हनं फटका खेचलाय. जिथनं क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरनं येतोय. फ्लंबल झाली. एकच धाव सिंगल कन्वर्ट होती. या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 1 न वाढती आहे. 13 ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. आई एकवीर हमरापूर या संघाचा मी उल्लेख केला की प्रत्येक स्पर्धांपर्यंत खेळतो. त्यांचं जर्सी जर आपण पाहिले तर कुणाल हरेश्वर पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केली आहे. जर्सीवर जर आपण पाहिलं तर भारतीय तिरंगा तो देखील आहे. आता मात्र फटका जर आपण पाहिलं तर लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक थोडासा लॉंग ऑफ पर्यंत येऊन पोहोचेल आणि अगदी पॉवर प्लेच्या थोडासा बाहेर बॉलला फील्ड करेल. जिथनं फेकी करेल धाव कंप्लीट होती आहे. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 14 जी लागली आहे स्कोर कार्डवर. 14 धावा स्कोर कार्डवर असताना बॉलिंग ट्रॅकवरनं केतनला आपण पाहतोय. अचूक टप्प्यावर भेदक मारा नियंत्रित मारा सातत्याने केलाय टीम हमरापूरकडनं. पुढचा बॉल उसळी घेणारा बॉल एक धाव कंप्लीट केली आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बॉलला फील्ड करेल. चेंडूची फेकी करेल. धावा कंप्लीट होतील 2. जिथे
बॉलर जर आपण पाहिलं, क्षेत्ररक्षण करताना जर आपण पाहिलं, त्याची कोणत्याही प्रकारची मुवमेंट नव्हती. बॉल अगदी येईपर्यंत तो वाट बघत राहिला आणि मग तिथनं 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2च्या मदतीनं धावसंख्या 16 लागली आहे स्कोर कार्डवर. राजेश आणि पारस ही जोडी मैदानात आहे बॅटिंग करण्याकरता. पुढचा बॉल केतन गोलंदाजी ट्रॅकवर नसताना महेश यांच्याकडनं झाली आहे चुकी. त्या चुकीला माफी नाहीये, मात्र अगदी बाउंड्री लगत बॉलला फील्ड केलंय. बॉलची फेकी येते, धावा कंप्लीट होतील पुन्हा एकदा. सेफ आहे. धावून धावा 2 कंप्लीट केल्यात. ओके, म्हणजे टोटल 3 असतील. पुढचा बॉल, चांगला बॉल लगेच कमबॅक केलाय. एक चांगल्या गोलंदाजाचं हेच एक चांगलं लक्षण असतं. एखादा बॉल खराब पडला, पुढच्या बॉलवर कमबॅक झाला पाहिजे. चांगल्या चेंडूची हाताळणी केतन कडनं होतीये. केतन स्वतः कर्णधाराच्या रूपात होता. माझ्या समवेत टॉस जिंकला, निर्णय स्वीकारला. प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. अगदी 40 ते 50 मध्ये रोखण्याचा प्रयत्न ते देखील करणार आहेत असं म्हटलं. पुढचा बॉल वेगवान तेच तर आणखीन एका डॉट बॉलची उद्घोषणा होती. डॉट बॉल. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 19. चला जाऊयात मैदानात. जिथनं आपण पाहिलं षटक क्रमांक 3 आहे बॉलिंग ट्रॅकवरनं. आजच्या दिवसातनं जर आपण पाहिला, हा एक संघ आपण पाहणार आहोत अन्वी 11 किंगस्टार मुसारने. वाडा तालुक्यातनं अशी कोणती स्पर्धा नाही ज्या स्पर्धेत ते खेळले नाही. इन ॲक्शन दिसतील काही मॅच मधनं. तत्पूर्वी जाऊयात षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. यश आहे बॉलिंग ट्रॅकवरनं. पुढचा बॉल कमी वेगानं बॉलला टाकलं. चेतन पाटील आहे त्या ठिकाणी. बॉल फेकी करेल. अगदी जिथे सिंगल कदाचित गेली असती, डबल देखील घेतली आहे राजेश वलटे. बॅटिंगला आपण पाहतोय त्याला. 2 धावा कंप्लीट केल्यात. या 2च्या मदतीनं 21 धावा स्कोर कार्डवर लागला. टीम दुपारे पाडा या टीमच्या. पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅकवरनं. पुलर लेनचा बॉल ज्यावरनं सिंगल कंप्लीट होतीये. डबलचा प्रयत्न तो देखील झालाय कंप्लीट. 2-2 धावा येत आहेत, म्हणजे 2-2 धावा या रोखल्या जात नाही आहेत त्या टीम हमरापूरकडनं. प्रत्येक बॉल मागे 2 धावा. धावसंख्या 23 धावा. यश आहे बॉलिंग ट्रॅकवरनं. तर आपण पाहिलं तर पुढचा बॉल तिथनं क्षेत्ररक्षक अगदी चिफाच्या आकांतानं आलाय. पुन्हा एकदा 2 धावा. या विकेट टाकायचे होते. विकेट सॅक्रिफाईस केली आहे.
बॅटर परतीच्या प्रवासाला येईल. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 25. 25 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. सध्या मैदानात आपण पाहतोय तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. राजेश वल्टे वैयक्तिक 11 धावांची इनिंग साकारली आहे. 5 बॉलचा खेळ त्यांना आतापर्यंत केलाय. मनीष वल्टेनं आज मात्र निराश केलंय. नवीन बॅटर मैदानात राहुल येतोय बॅटिंग करण्याकरता. पुढचा बॉल बॉलला पाठवलाय. फाईन लेगच्या क्षेत्रातनं आलाय दर्जेदार चौकार. धावसंख्या 29. 29 धावा. पुढचा बॉल अतिरिक्त बाहेर जाणारा बॉल ऑफिशियल पंच वाईट दर्शवतायत. 30 ही धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. 3 ओव्हरचा विचार केला तर प्रत्येक बॉलरनं 5वा बॉल टाकताना 3ही बॉलरनं वाईट बॉल टाकलेत आतापर्यंत. पुढचा बॉल चांगल्या बॉलची मात्र हाताळणी केली जातीये. कमबॅक झालाय. वाईट नंतर डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. निर्धाव. जाणता राजा गालतरे आणि यंगस्टर आपटी. चला या. पुढचा बॉल राजेश वल्टेच्या बॅटमधनं बॉलला लॉक केलंय. क्षेत्ररक्षक त्याची केली निवड. फलंदाज बाद. टीम यंगस्टर आपटी आणि त्याच्या विपक्ष टीम जाणता राजा गालतरे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कर्णधार चला लगेच यायचंय. एका इनिंग नंतर टॉस या ठिकाणी केला जाईल. आणि टीम आई एकविरा हमरापूर करता शुभेच्छा येत आहेत संयोगजी किणी, वाडा तालुक्याचा बाहुबली म्हणून ज्यांना संबोधलं जातं, संयोगजी किणी यांच्याकडनं शुभेच्छा येत आहेत आई एकविरा हमरापूर या टीम करता. पहिल्या दिवसातनं आपण त्यांचा संघ देखील पाहिला या स्पर्धेतनं. संयोग किणी आणि टीम संयोग किणी यांच्याकडनं शुभेच्छा येत आहेत आई एकविरा हमरापूर आणि या स्पर्धेकरता. तत्पूर्वी शेवटचं आणि अंतिमचं षटक बॉलिंग ट्रॅकवरनं बॉलर सज्ज होतोय. भूषणला आपण पाहतोय. शेवटच्या षटकाची हाताळणी करता धावसंख्या 30 आहे. 10.0च्या सरासरीने धावसंख्या सध्या 30 स्कोर कार्डवर असताना टीम जाणता राजा गालतरे आणि टीम यंगस्टर आपटी पहिल्याच बॉलला आक्रमण केलं जात आहे. बॉलला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. प्रदीप भंडारी यांचा इशारा येतोय. षटकार 6. स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर तब्बल 109 चौकार लागलेत आणि 109 षटकार लागलेत. समान झालंय सगळं काही. 108 सिक्स लागलेत, सॉरी. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं. आता झालेत 109 आणि 109. 109 षटकार आणि 109 चौकार. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. या 2 षटकारांच्या मदतीने धावसंख्या झपाट्यानं वेग पकडतीये. 42.
चांगल्या स्पर्धेचं आपण आयोजन पाहतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा शहर, वाडा तालुका व आपला वाडा सामाजिक शैक्षणिक संस्था आयोजित खासदार चषक. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार, खूप दूरवर. षटकार, षटकार हॅट्रिक. आजच्या दिवसात ही षटकार हॅट्रिक झाली आहे. तब्बलचे सलगचे 3 षटकार. सलगचे 3 षटकार आलेत आणि आता जो काही एखादा छोटासा कानमंत्र देऊन आलेत चेतन पाटील. इथनं कमबॅक होईल का? इथनं मात्र 3 षटकात 30 होत्या. धावसंख्या झपाट्यानं वाढली आहे, 48 पर्यंत पोहोचली आहे. बॉल क्रमांक 4. पुन्हा एकदा बॉलला लॉक केलंय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडनं होतीये चुकी. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. झेल घ्यायला हवा होता. पुन्हा एकदा बॉलला पाठवलंय. आमच्या समालोचन कक्षाला दिलेली ही थेट सलामी. षटकार. झेल घेतला असता हा षटकार वाचला असता. म्हणजे ज्या काही छोट्या छोट्या चुका आहेत त्या महागात पडतात आणि तेच काहीतरी मैदानात ना या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या झपाट्यानं वेग पकडते, या जाऊन पोहोचेल. टोटल स्कोर कार्डवर धावा असतील 58 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. का? ती एक विकेट सॅक्रिफाईस केली, त्याचं दिलेलं हे प्रतिउत्तर आहे. सध्या मैदानात ना दर्जेदार खेळ. 58 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. शेवटचा बॉल टार्गेट सेट करण्याकरताची जी फलंदाजी फर्स्ट इनिंग मधनं चालू आहे, सध्या ऑन अ बॅटिंग मार्कवर बॅटर आहे जो विस्फोटक खेळी करतोय राहुलला आपण पाहतोय. पुढचा बॉल कमी वेग केला, त्याही बॉलला लॉक केलाय. बॉलला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार. बॉल द्यायचा आहे तिकडनं. बॉल पाठवा आमच्यापर्यंत. संध्याकाळी तुम्हाला छोटे प्रेक्षक आहेत, लाईनमन आहेत, तुम्हाला बॉल दिले जातील. सध्या आता बॉल मैदानात पाठवा. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 64 धावा. म्हणजे विजयाकरता येणारे बॉल 24 बॉल मध्ये करायच्यात 65 धावा. 3 ओव्हरला 30 होत्या. शेवटच्या षटकात आलेल्या या धावा कुठंतरी महागात पडल्यात त्या टीम आई एकवीर हमरापूर या टीमला. मात्र येणारे बॉल 24 बॉल मध्ये कराव्या लागतील 65 धावा. मात्र तत्पूर्वी मी कॉल देतो नेक्स्ट मॅच. चला टीम यंगस्टार आपटी आणि जाणता राजा गालतरे. चला टीम जाणताराचा गालतरे, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर चला कर्णधार या. आणि टीम यंगस्टार आपटी, चला हर्षद कर्णधार या लवकर. एका इनिंग मध्ये टॉस बॉक्स मध्ये जो केला जाईल. आमच्या पाठीशी आयोजक घाई करतात, आम्ही तुमच्या पाठीशी घाई करू. नेक्स्ट मॅचचा टॉस बॉक्स मधनं होईल. चला टीम यंगस्टार आपटी आणि टीम जाणताराचा गालतरे. आणि चला दुपारी पाडा लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण स्पर्धा पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा शहर, वाडा तालुका व आपला वाडा सामाजिक शैक्षणिक संस्था आयोजित खासदार चषक पर्व दुसरा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. सर्वांचीच खूप सारी मेहनत आणि या मेहनतीतनं ही भव्य दिव्य साकारलेली ही स्पर्धा. खूप चांगली दर्जेदार आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. दिवस तिसरा वाडा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण पाहतोय. वाडा तालुक्याकरताचा हा तिसरा दिवस जो राखीव आहे खऱ्या अर्थानं टीम यंगस्टार आपटी आणि टीम जाणताराचा गालतारे. माझा तुम्हाला शेवटचा कॉल असेल हा. टीम जाणताराचा गालतारे,
यंगस्टर आपटी बी हा संघ आपण पाहतोय आणि त्याच्या विपक्ष टीम जाणता राजा गालतरे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर चला या टीम जाणता राजा गालतरे, चला कर्णधार या लवकर. विनंती करतोय पंढरीनाथजी पाटील साहेब आणि सखारामजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या नेक्स्ट मॅचचा टॉस बॉक्स मधनं केला जाईल. दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की टॉस बॉक्स मध्ये या, आपण नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी टॉस बॉक्स मधनं करणार आहोत. टीम यंगस्टार आपटी ब आणि जाणता राजा गालतरे. चला मॅच सुरू करायची. टीम आई एकवीर हमरापूर आणि जी दुपारेपाडा ही मॅच जी मैदानात चालू आहे. मॅच स्टार्ट करा. ऑफिशियल पंच देखील पोहोचलेत. दोन्ही मान्यवर देखील टॉस बॉक्स मध्ये येतील. या नेक्स्ट मॅचचा टॉस बॉक्स मधनं केला जाईल. खासदार चषक आपण पाहतोय. कॉल दिला जाईल यंगस्टर आपटी ब कडनं. काटा कॉल दिलाय, छापा आलाय. मान्यवरांना विनंती करतोय की मुख्य मंचावर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. डिसिजन पेंडिंग ठेवतायत. तत्पूर्वी मॅच चालू आहे. दोन्ही टीमला असतील शुभेच्छा. हॅलो. चेतन पाटील आहे. चेतन पाटीलच्या बॅटमधनं षटकार आलाय. चेतन पाटील मोठ्या पटक्यांकरता सातत्यानं ओळख राहिली आहे त्याची देखील. 7 धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे. बॉलिंग मार्क वरनं आपण बॉलर पाहतोय. पहिलं षटक हाताळताना लोकेश. कर्णधाराच्या रूपात ना आहे. पुढचा बॉल चेतन पाटीलच्या विपक्षात. अक्रॉस द बॅटना बॉलला लॉक केलाय. बॉल जातोय सीमा रेषा पार. चेतन पाटीलच्या बॅटमधनं येतोय चौकार. 4. एक षटकार एक चौकार, जैसे को तैसा मिला तो बड़ा मजा आया. म्हणजे जो अटॅक शेवटच्या ओव्हरला राहुलने केला होता ना, तो अटॅक कार जी 4 व्हीलर आहे तिकडे रिफ्लेक्शन होतोय. कार स्टेजच्या मागे कार लावा. त्या जेवढ्या कार आहेत तिकडे त्या थोड्या स्टेजच्या मागे लावा. थोडासा त्रास होतोय त्या ठिकाणी. एक षटकार एक चौकार आणि एक जो पहिलाच अतिरिक्त बॉल हाताळला वाईट स्वरूपानं. धावसंख्या 11 आहे स्कोर कार्ड वर. 22 बॉल 54. पुढचा बॉल लोकेश. जागा बनवायची होती, थोडासा शफल झाला होता जर आपण पाहिलं. डॉट बॉलची उद्घोषणा होती. पुढचा बॉल
रिव्हर्स स्विचचा प्रयत्न, बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार. चेतन पाटीलच्या बॅटमधनं येतोय चौकार. याच फलंदाजी करता सातत्यानं ओळख राहिली आहे चेतन पाटीलचे देखील. चेतन पाटीलच्या बॅटमधनं येतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 4 न वाढती जाऊन पोहोचेल 15 या धावसंख्येवर. येणारे बॉल 20 बॉल मध्ये करायचे आहेत 50. चांगली मॅच आहे. पुढचा बॉल अतिरिक्त शफल झाला होता. बॉलला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात कदाचित खेळायचा प्रयत्न होता त्याचा देखील, कारण की मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे. स्टंपच्या मागे येऊन मारला का? चेक करायचं. ओके, ही धाव नसेल. स्टंपच्या मागे येऊन त्यांना बॉल मारलाय हा. धावसंख्या 15 आहे स्कोर कार्डवर. पहिलं षटक च्या प्रगतीपथावर आहे. अगदी जेव्हा पॅटमधनं बॉल लागला चेतनचा जो काही पाय थोडा वर होता त्या कारणानं ही धाव नसेल. पुढचा बॉल एक षटकाचा खेळ संपला. एक षटकाचा खेळ संपला. एक षटकाच्या अखेरीस धावसंख्या 15. गोलंदाजी ट्रॅकवर ना एक वेगळ्या शैलीने गोलंदाजी करतो बुम बुम बुमरा या स्टाईलनं मात्र गोलंदाजी करतो. नो डाऊट चिराग गोतारने गोलंदाजी ट्रॅकवर न सज्ज होईल. एक गोलंदाजीची वेगळी शैली आहे. ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधनं बुमरा जो गोलंदाजी करतो त्या ॲक्शननं अगदी गोलंदाजी करतो तो चिराग गोतारने मात्र गोलंदाजी ट्रॅकवरनं सज्ज होईल. स्वतः कर्णधाराच्या रूपातनं माझ्या समवेत जोडला गेला होता आणि म्हटलं होतं की किमान आम्ही बॅटिंग करताना 60 टार्गेट आहे आणि 65 धावांपर्यंत मजल मारली आहे त्यांनी देखील. मात्र येणारे बॉल असतील 18 बॉल मध्ये करायचे 50 धावा. 18 चेंडू 50 धावांची गरज असताना मात्र गोलंदाजी ट्रॅकवरनं चिराग गोतारने सज्ज होतोय या ओव्हर मधनं. षटक क्रमांक 2 जो डेंजर एंड आहे ना
या मैदानावरचा त्या डेंजर एंड कडनं गोलंदाजी स्वतः त्यानं घेतली आहे आपल्या टीम कडनं. पहिला बॉल हाताळताना चिराग गोतारणे अगदी पदल आली तर चुकले, माघारी परतेल नव्या उमेदीनं नव्या जोशानं पहिला चेंडू घेऊन पुन्हा एकदा समोर येईल. पहिल्या षटकात अगदी 15 धावा स्कोर कार्डवर लागल्या. जर आपण पाहिलं चेतन पाटीलनं देखील अटॅक केला त्या पहिल्या षटकात. ना अटॅक करावाच लागेल, तुम्हाला विजयापर्यंत जायचं आहे ना, तर मग अटॅक करणं हे तुम्हाला खूप जास्त गरजेचं आहे, हेच म्हणेन मी सध्या मैदानात. चिराग गोतारणे बॉलिंग ट्रॅकवर ना ओव्हर नंबर 2 सज्ज होतोय गोलंदाजी करण्याकरता. पहिला बॉल, चांगल्या बॉलची हाताळणी, अगदी डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. निर्धाव स्वरूपानं चेंडूची सांगता होतीये, डॉट स्वरूपानं बॉल मात्र निघून जातोय. चिराग गोतारणे ज्याला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर असताना. पुढचा बॉल, अगदी बॅटची एज लागली होती. यष्टी रक्षक एक धावाची कंप्लीट होतीये. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढतीये, वाढून जाऊन पोहोचेल 16 या धावसंख्येवर स्कोर कार्डवर लागली आहे. चिराग गोतारणे गोलंदाजी ट्रॅकवरनं. पुढचा बॉल चेतन पाटीलच्या विपक्षात, जिथनं जर आपण पाहिलं या चेतननं मात्र अटॅक केला होता. पुढचा बॉल, चांगला बॉल, दर्जेदार बॉल, डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. जो काही पहिल्या ओव्हरला अटॅक दिसत होता ना, तो अटॅक मात्र दुसऱ्या षटकात ना मात्र पूर्णपणे हावी झालाय चिराग गोतारणेला आपण पाहतोय. टीम दुपारे पाडा आणि त्याच्या विपक्षात टीम आहे आई एकवीर हमरापूर. या दोन टीम मधली ही मॅच आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होतोय चेतन पाटीलच्या विपक्षात. आडवा पाटना, चांगला क्षेत्ररक्षण, एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न थांबवलाय. चेतननी म्हटलं दुसरी धाव न घेणं त्यांना पसंत केलंय. एक धाव कंप्लीट होते. या धावसंख्या 1 न वाढते. या 17 धावा स्कोर कार्डवर लागल्यात पहिल्या दुसऱ्या षटकाच्या प्रगतीपथावर असताना. येणारे बॉल 14 बॉल आणि 48 धावांचं एक मोठं समीकरण आहे. पुढचा बॉल चिराग गोतारणे. डॉट बॉल, सव्यत मॅच बंद. चिराग गोतारणे. पुढचा बॉल सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवर ना. बॉलला लॉक केलं. क्षेत्ररक्षक आहे राजेश वलटे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न 2 धावा वेगानं या कंप्लीट होतील. सेफ झोन मध्ये बॅटर पोहोचलाय. थोडी घाई करा. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. एकोणीस धावा स्कोर कार्डवर लागल्यात. येणारे बॉल 12 बॉल मध्ये करायचे धावा 46. चला लवकर, टीम दुपारी पडा, लवकर बॉलर आणा. चला घाई करा थोडी. येणारे बॉल 12 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 46 धावा. इतना अटॅकच करावा लागेल. इतना मोठे फटकेच तुम्हाला विजयापर्यंत घेऊन जातील. शेवटचं षटक खूप महागात पडलं टीम आई एकवीर हमरापूर या टीमला. तब्बल 35 धावा त्या शेवटच्या षटकात आल्या.
34 धावा आल्या त्या शेवटच्या षटकातनं. 12 बॉल आणि 46 बॉलिंग मार्कवरनं मनोज वलटे. क्रिकेटचा खूप सारा अनुभव, क्रिकेटचा 40+ खेळाडू आहे मनोज वलटे. मिस टायमिंग स्ट्रोक होता, धाव न घेणं पत्करेल चेतन पाटील, कारण की आता मोठी धावसंख्या उभारायची, षटकार चौकार खेळायचे. त्यांना मनामध्ये ठरवलंय काही तर आता तुपाशी नाही तर मग उपाशी. येणारे बॉल 11 बॉल मध्ये करायचे 46. मनोज वलटेच्या विपक्षात पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅक वरनं सज्ज होतोय मनोज वलटे. पुढचा बॉल मात्र बॉल झेलला संधी आहे, क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये तिथपर्यंत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फलंदाज बाद. रनआउट स्वरूपानं परतावं लागेल विकेटचं पतंग. राजा गालतरे, तुम्ही तुमचा निर्णय आमच्यापर्यंत कळवला नाहीये. त्याच्या विपक्ष टीम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय, म्हणजे यंगस्टर आपटी ब या टीमला बॅटिंग करावी लागेल. हर्षद अँड टीम आपल्याला नेक्स्ट मॅच मधनं दिसेल. टीम यंगस्टर आपटी ब. मनोज वलटे गोलंदाजी ट्रॅक वरनं. मला स्पर्धा आठवतीये, अबिडगर गावची मागच्याच आठवड्यातली स्पर्धा. चेंडू फिरला, एक धाव कंप्लीट केली आहे. सिंगलच मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. जे काही पहिल्या षटकात 15 धावा आल्या, तदनंतर मात्र दुसऱ्या षटकात जो काही चिराग गोतरणे आला ना, त्यांना पूर्णपणे हावी झाला तो टीम आई कबीर हमरापूर या टीमवर. त्यांना प्रेशर क्रिएट केलं. अगदी तेच काम मात्र मनोज वलटे देखील करतोय. मनोज वलटे देखील हावी झालाय. 40+ खेळाडू आहे, मात्र खूप चांगली गोलंदाजी हे सातत्यानं करतो आणि खूप चांगलं क्रिकेट. आणि सातत्यानं जर आपण पाहिलं गातेसच्या मैदानावर सकाळच्या सत्रातनं हे सर्व खेळाडू जे 40+ खेळाडू प्रॅक्टिस करता असतात. पुढचा बॉल मनोज वलटे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. झेलला संधी, मनोज वलटे स्वतः आलेत त्या ठिकाणी आणि झेल घेतलाय. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. महेश आलेत बॅटिंग करण्याकरता. खऱ्या अर्थानं आई कबीर हमरापूर टीमचे आधारस्तंभ आहेत महेश पाटील. देखील क्रिकेटवर नितांत प्रेम आहे, याही व्यक्तिमत्वाचं. अबिटकर तर आपण पाहिलं तर हमरापूर या ठिकाणी त्यांची देखील एक स्पर्धा झाली. खूप चांगलं आयोजन त्या स्पर्धेचं. 8 बॉल आणि 44 धावा. 8 बॉल 44 धावा. लेट बॅटने खेळलाय. बॅटचा फेस अगदी उशिरानं ओपन केला आणि तिथनं मात्र धाव घेतली जाणार नाहीये. सात बॉल 44 धावा. महेश पाटील आहेत ऑन बॅटिंग मार्कवर. पुढचा बॉल मनोज वलटे गोलंदाजी ट्रॅकवर. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक जागा बनवली आहे. बॉल अगदी आलाय सीमारेषा पार. येतोय 1 बाउन्स ओव्हर दी रोप. चौकार.
चला जाऊयात मॅच मधनं. चित्त जर आपण पाहिलं तर शेवटचं षटक अमरापूर संघाच्या विरुद्ध जेव्हा अमरापूर बॉलिंग करत होतं 6 बॉल 34 धावा शेवटच्या षटकातनं ठोकल्या होत्या. मात्र आता शेवटच्या 6 बॉल आणि 40 ची गरज आहे. ती टीम आहे एकवीर अमरापूर या टीमला. मात्र बॉलिंग ट्रॅकवरनं या शेवटच्या ओव्हर करता गोलंदाजी ट्रॅकवरनं सज्ज होईल गौरान. मी असं नाव पहिल्यांदाच ऐकलंय. गौरान आलाय, गौरान आलाय बॉलिंग ट्रॅकवरनं. गौरांग आलाय. 6 बॉल आणि 40 मोठं समीकरण आहे. मैदानात मोठी टोटल आहे. म्हणजे जर बॉलरनं कोणती चुकी केली नाही ना तर 6 बॉल 6 षटकार मॅच मारून देखील अमरापूर संघ विजय होणार नाहीये. मात्र क्रिकेट आहे, जर महत्व नाहीये. पहिला बॉल ऑफिशियल पंच प्रदीप भंडारी आमच्याकडे वळतायत. हात समांतर रेषेत बॉल वाईट. 6 चेंडू आणि 39 धावा. डेंजर एंड कडनं गोलंदाजी करण्याकरता आलाय. हाफ ट्रॅकर बॉल. बॉलला लॉक केलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. झेल कॅरी केलाय. फलंदाज बाद. सूरज पाटील इथे आलेत. अगदी जर आपण पाहिलं तर मग वाडा, पालघर, तलासरी, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, काल्हेर सगळ्या ठिकाणी समालोचन करण्याकरता जात असतात. बुलंद आवाज आहे आपल्या पालघर जिल्ह्यातनं, बिलोशी गावातनं. पुढचा बॉल. अगदी जेव्हा बिलोशी गावातली स्पर्धा होती तेव्हा देखील त्यांचा आवाज आपण ऐकला. खूप चांगलं समालोचन आणि ते इथे येऊन पोहोचलेत. वेलकम. तत्पूर्वी या पुढचाच बॉल ज्यावरनं डॉट बॉलची उद्घोषणा होती. पुढचा बॉल. बॉलला लॉक केलंय. क्षेत्ररक्षक आहे. फलंदाज बाद. जिथनं जर आपण पाहिलं विकेट मिळतीये. नेक्स्ट मॅच टीम चांताराचा गालतरे आणि टीम यंगस्टार आपटी ब ही मॅच असेल. नेक्स्ट मॅच. पुढचा बॉल. नवीन बॅटर मैदानात दाखल झाला. विकेट गेल्यानंतर मात्र इथनं औपचारिकता जी शिल्लक राहिली आहे या मॅच मधनं 3 बॉल आणि 39. पुढचा बॉल. एक धाव कंप्लीट केली आहे. सिंगल महेश पाटील येतात स्ट्रायकर एंड वर. या 1 धाव संख्या 27 पर्यंत झाल्यात. 38 पर्यंत अजून 38 धावांची गरज आहे. 2 बॉल आणि त्या 38 धावा औपचारिकता जी शिल्लक राहिली आहे या मॅच मधनं. पुढचा बॉल. डॉट बॉल. डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. शेवटचा चेंडू. बॉल चौकार गेलाय आणि जर आपण पाहिलं तर मॅच देखील फिनिश झाली आहे. बॉल पाठवायचा आहे तो मॅच बॉल तो मैदानात पाठवा. पंचांपर्यंत पोहोचवा. धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे ती 31 म्हणजे 33 धावांनी हा सामना विजयी झालेत ते टीम दुपारेपाडा हा संघ. आणि मात्र आपण जाऊयात मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे. सो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सो जाईल नो डाऊट बॅटर ज्यानं शेवटच्या षटकात तब्बल 34 धावा कुठून काढला तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी झालाय नो डाऊट राहुल.
टीम दुपारी पडा. चला राहुल, आपण मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता यायचंय मुख्य मंचाच्या दिशेनं. नेक्स्ट मॅच टीम जाणता राजा गालतरे आणि त्याच्या विपक्ष टीम जी असेल यंगस्टर आपटी ब. दोन्ही टीम नेक्स्ट मॅच करता. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम जाणता राजा गालतरे, चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि मॅन ऑफ द मॅच करता राहुल, आपण मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता यायचंय.